एकीकडे नीट पेपरफुटीवरून देशभरात संतापाची लाट आहे, तर महाराष्ट्रात टीईटी पेपरफुटीतला मुख्य सूत्रधार अगदी महिनाभरानंतर देखील मोकाट आहे। नीट पाठोपाठ टीईटी पेपर फुटल्यामुळे आणि नीटचे बहुसंख्य आरोपी हे राज्यातले असल्यामुळे महाराष्ट्र हा पेपरफुटीचा अड्डा बनला की काय, अशी स्थिती निर्माण झाली। त्यावरचा हा खास रिपोर्ट। टीईटी पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार मोकाटच। नीट पेपर फुटीचे राज्यात 9 आरोपी। महाराष्ट्र झाला पेपर फुटीचा अड्डा। दिल्लीमध्ये नीट पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांचं 1 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। मात्र आतापर्यंत फुटलेल्या पेपर्समधील दोषींवर अजून देखील कारवाई होत नसल्यानं संतापाची लाट पसरली आहे। महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटून महिना झालाय, तरी देखील या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंद्र गुप्ता अद्याप देखील फरार आहे। भिवंडीतील एका नागरिकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या रॅकेटचे धागेदोरे थेट आग्र्यातील मुद्रणालयांपर्यंत पोहोचलेत। या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक झाली आहे। घटना म्हणून अशा आरोपींना ताबडतोब त्यांनी जेरबंद केलं पाहिजे। अहो, हे आरोपी असेच मुकाट राहणार आणि भविष्यामध्ये त्यांच्या विरोधातले जे पुरावे आहेत ते जाणीवपूर्वक नष्ट करून त्यांना जरी अटक केली तरी भविष्यामध्ये त्यांना क्लीन चिट देऊन ते सोडण्यात येईल। अशा पद्धतीचं हे सरकारचं कामकाज चालू आहे। टीईटीच्या आधी नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं होतं। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं 13 आरोपींना अटक केली आहे। त्यातील 9 आरोपी महाराष्ट्रातील आहेत, तर दुसरीकडे पेपर फुटीवरून राज्यात राजकारणही जोरात सुरू आहे। राज्यात सर्वात मोठा टीईटी घोटाळा ठाकरेंच्या काळात झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले। त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही, तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी काल असं म्हणाले की सगळ्यात मोठा टीईटी परीक्षा फुटीचा घोटाळा हा ठाकरेंच्या काळात झाला। मी जरा करेक्ट केलं पाहिजे की सगळ्यात मोठा टीईटी पेपर फुटीचा जो घोटाळा होता तो ठाकरेंच्या काळात झाला नाही, ठाकरेंच्या काळात उघडकीस आला। मी पुन्हा एकदा रिपीट करते, हा घोटाळा ठाकरेंच्या काळात उघडकीस आला। दरम्यान राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF गट क्रमांक 5 ची परीक्षा रद्द करण्यात आली। त्यानंतर दौंड इथल्या सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची 2 मे 2026 रोजी झालेली परीक्षा देखील रद्द करण्यात आली। कारण परीक्षेत 100 पैकी 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या पुस्तकातून जसेच्या तसे आल्याचा प्रकार समोर आला होता। तर दुसरीकडे महिना उलटून देखील सरकारनं टीईटीच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर केलेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय। या कारणामुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होते। या साऱ्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र आता पेपर फुटीचा अड्डा झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।